श्री शिवलीलामृत अध्याय 11. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. धन्य धन्य तेची जन, जय शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवोनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्यास मान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्यविशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्यविशेष. पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजातायाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लादीजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. पाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकोन. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता पहुत, परितेन सोडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळीले सत्र करोनिया. जनमेजये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहवले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंची सदटाऊनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृ कैवारे पराशरे, वादी चर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोललो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र. गजवाजी यानी समग्र, आरुडावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आमासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती, दाखवले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसी तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टन नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा नामती हेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्मय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित.
गो महिषे खिल्लारे बहुत, वाजी गजघरी बहु अस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य येती करा. वेश्या असोन पतिव्रता, नेमला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोषव्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवीत, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हसते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मने जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवीत, श्रावण मासी अत्यादरे. ऐकभद्रसेना सावधान, कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्याकार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मर्कट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकिती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यांसही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोन, सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला, तन्मय झाली तेधवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागर ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊन आनंदगण, नमन करीत यास. पृथ्वीचे मूल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिनो. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दत्त होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून, नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावू लागले चहू कडून, एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी, तव वाताजमज चेतला. तशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मर्कट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती तेदवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदे घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आज दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेक, ओम नमः शिवाय म्हण ओनी. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाला गजशाला संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडीनी शंख घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकाटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ताते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे निर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. वरचे वर कंदुक जेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेस झेलून धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाओनी त्वरित, नगरा समवेत चालिली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेद बुद्धी कैसी तेथे. नाही काम क्रोध द्वंद दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेथींचे गोड उदक, अमृताहुन कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वने अपार, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागारे, भक्ता कारणे निर्मिली. जेथे बोसणता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष,
उक्कुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतांस उद्धरतील तुम्हाते. अमात्यासहित भद्रसेन गुरुसी गाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक तू खार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतःपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करून या हाहाकार भक्षस्थळ पिटी नृपवर मगरायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार हे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य तेथुनी चाहले महत्तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनिया. सत्वांशे निर्मिला बीतवसन रजांचे सृष्टी करता द्रोहीण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागोन 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्र अध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्र अध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्र अध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शन जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाये ऋषी पासोन भूतळी आला अध्याय जाण थोर जप तपज्ञान त्याहूनी अन्य नसेचे. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अघातपूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडो नियम किंकर रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरले. त्यासी मत्सर वाढवला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेणे ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्याला गोन आणोनी नरकी घालावे. रुद्र अध्याय आवडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रा अनुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्र आवर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतकट स्थापुन दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण सत्कत होवोनी बोलत. सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासोनी. तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवेजे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून आताची आणीत आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रा अनुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यास वमनाहोनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालवून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढा आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्रगट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरतुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिन निले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यांनी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणेस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर
ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खदिरांगारा सारिखे. तो मच घेऊनी जात असता, चौघे पुरुष दावोनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी तुची नसे. ते तेचे जैसे गवस्ती, दिगंततम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मक्क विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षडस अन्ने शोभीवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे ती तुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे पुरे हेची ऐकिली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता. अति आनंद ऐसा होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धिनी. की श्वेतोत्पले मृडाणी, रमणलिंग अर्चिजे. की निर्देवास सापडे चिंतामणी, क्षुदितापुढे शिराब्दी ये धावोनी. तेसा कमलोद्भवनंदन ते क्षणे, नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, औत्तानपादी कयादू हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वांते. जो चतुःषष्टी कळा प्रवीण निर्मळ, ज्यासी चतुर्दश विद्या करतलामल. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखोनी ते चक्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गाहरपत्य आहवनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावोनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उत्संबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारदमुनी. राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधोन. तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्र अनुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यू सपुसू लागला, शिवसुत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्रे वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचोन. तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह, गंडांतर थोर होते. ते महत्पुण्ये निरसूनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकून कृतांत, कर चोडोनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमनग जामात, अपराध न कळता गणला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावर घातली लोळणी. आणिक सहस्र रुद्र करुणी, महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याच देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे करती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्ती नंदन, राये शतपद्म धन देऊन. तो शविला गुरु संपूर्ण, ऋषींसहित जाता झाला. हे पत्रसेन आख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळन बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अपक्षभक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रास राज्य देऊन. युवराज तारका लागोन, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसोनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधिलोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पावून, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फल देणार.
मृत्युंजय जपरुद्र अनुष्ठान, त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाही. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळन व्हावा. त्यास प्रसवोनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासन आणावे, आपण त्यांच्या सदनास न जावे. ते त्याच्यावे जिवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष बक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असे सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरू अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाच मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळकंद, अभंगन विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, एकादशो अध्याय गूढः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. शिवाय नमः. शिवाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.